भोरे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा. महाराष्ट्र सुपरफास्ट. आपण बारामती या ठिकाणी आहोत की या ठिकाणी रोहितदादा पवार यांनी एक जनतेच्या बरोबर निर्णय घेतला आहे की प्रशासकीय यंत्रणेने तपास यंत्रणेने दादांच्या निधनाचा कोणताही अजूनपर्यंत तपास पूर्ण केलेला नाही. कारण 1 महिना पूर्ण होत आलेला आहे आणि ह्या निधनानंतर जो काही विमानामध्ये झालेला बिघाड असेल, ज्या काही विमानामधल्या झालेल्या घटना आहेत, जी काही ब्लॅक बॉक्स आहे, याच्याविषयी ठोस असा पुरावा, कोणताही निर्णय आणि कोणत्याही तपास यंत्रणेने कोणताही अजून निर्णय दिलेला नाही. त्यासाठी जो काही गुन्हा दाखल करण्याची जी काही यंत्रणा आहे रोहित पवारांनी चालू केलेली आहे. मुंबई पोलीसपासून आज बारामती या ठिकाणी बारामती पोलीस स्टेशन शहरी असेल ग्रामीण असेल या भागामध्ये पूर्णपणे गुन्हा दाखल करण्याची यंत्रणा चालू आहे. आणि आपण आता जनतेचा पण रोष पाहत आहोत की बारामतीतच नाही, महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य नागरिकाला सुद्धा वाटतं की या तपासाला कुठेतरी दिशा मिळावी. जर हे तपासाची दिशा जर होत नसेल तर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. पण ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक सामान्य माणसाचा सुद्धा दादांनी विचार केलेला आहे. हा जो विचार प्रत्येक जनतेचा आहे आणि प्रत्येक जनता ही रस्त्यावर आज उभी राहिलेली आहे. कोणत्याही तपास यंत्रणेने आपापलं काम पूर्ण करून दादांच्या झालेला जो घातपात आहे का घटना आहे हे निदर्शनास आणून द्यावं. आणि जर आणून नाही दिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य माणसाचा उद्रेक हा प्रशासनाला पाहायला मिळेल. जो अकस्मात ज्या व्यक्तीला इथं बारामतीमध्ये ज्यावेळेस सभा असतात आणि तो व्यक्ती जर निघाला असेल तिकडून, त्याच्यावर ज्या काही घटना घडतात, ह्या घटना जर घडत असतील तर या तपास होणं गरजेचं आहे. पण ज्या अपघातामध्ये जे काही विमान वापरलं होतं त्याचीसुद्धा तपास यंत्रणा सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. कारण दादा विमानतळावरून ज्या अर्थी निघाले होते तिथून पुढचा जो हा व्हिडिओ आहे, जसं मिटकरी साहेबांनी सांगितलं की हा व्हिडिओ प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्ध करावा की जेणेकरून आपल्याला समजेल की झालेल्या घटना नेमक्या काय आहेत. आता सर्व रोष हा पोलीस प्रशासनावर आहे आणि प्रशासकीय यंत्रणेवर सुद्धा आहे की त्यांनी योग्य पद्धतीने निर्णय घेऊन हा तपास यंत्रणेला सहकार्य करून लोकांच्या समोर हा परिपूर्ण आरसा दाखवण्यात यावा. कोण येते कसं येते त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. हा लढा सामान्य लोकांचा आहे. नेते सुद्धा पाठिंबा देत आहेत पण सगळ्यांनीच देवा ही अपेक्षा नाही. लोकांचा सपोर्ट हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. मी एकदा PI आणि DYSPशी बोलतो, मग मी आपल्याला कळवतो. एकदा मला पाहिलं तर जोरदार घोष आता या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळते. रोहित पवार 1 मिनिट आपण झाल्यावर बोलू. तुम्ही सांगितलं सगळे वरिष्ठ पोलीस या ठिकाणी केली जाणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय.